नमस्कार. जुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला गोवन फिश करी दाखवणार आहे. हे पॉपलेट 500 ग्रॅम मी कापून घेतलेलं आहे. त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि थोडीशी हळद. हे पाव चमच्यापेक्षा कमी आणि हे असं लावून 15 मिनिटं आपण ठेवून द्यायचं. सगळ्या बाजूनी लावायचं. ही मी पाव चमचा हळद घेतलेली आहे. 1 चमचा लहान मीठ घेतलेलं आहे. धणे 1 छोटा चमचा, जिरा 1 छोटा चमचा, 12 काळी मिरी, 3 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, चिंचेचा कोळ 1 चमचा आणि हिरव्या मिरच्या मी अशा मध्ये कट करून घेतलेल्या आहे. या 6 मिरच्या मी पाण्यात भिजवून घेतलेल्या आहेत लाल. 1 वाटी नारळ आणि तांदळाचं पीठ 1 चमचा. आता हे सर्व जिन्नस आणि हा एक कांदा, अर्धा कांदा घेतलेला आहे. हे सगळं जिन्नस आपण मिक्सरमध्ये घालूया आणि गरम पाणी घालून त्यात वाटून घेऊया. आणि वाटताना एकदम बारीक वाटायचं. आलं, मिरी सगळं एकत्र वाटून घ्यायचं. फक्त हिरवी मिरची नंतर घालायची. हे तांदळाचं पीठ पण मी एक अर्धा चमचा घेतलेला आहे. ते पण आपण यामध्ये घालून घेऊया. कांदा घालायचा, हे 1 वाटी खवलेलं खोबरं ते सगळं घालून घ्यायचं आणि चिंचेचा कोळ हा पण घालून घ्यायचा. आता ह्याच्यात गरम पाणी घालून मी गरम पाणी एवढ्या करता घालायचं की वाटण एकदम बारीक होतं गरम पाण्याने. हे आपण वाटून घेऊया. 1 वाटी नारळाचं जाड दूध असं काढून घेतलेलं आहे. आता आपण हे वाटण आहे ते प्रथम आपण याच्यात घालूया. त्याचं पाणी जे मिक्सरवरती राहिलं होतं नारळ त्याचं हे घालून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात आपण जरा पाणी घालूया. आता हे असं घालून हे बघा ह्याचं आपण घालून घेऊया. आता ह्याला एक उकळी काढूया. आता ही करी आहे ही उकळते आहे. आपण त्याच्यात पॉपलेट घालून घेऊ. आणि ही ढवळत राहायची कारण ही ढवळली नाही तर फुटण्याची शक्यता असते. नारळ असतो ना ह्याच्यात. आता एक 5 मिनिटं आपण उकळी आणून घेऊया. ही करी उकळून झालेली आहे.
मासे शिजलेत. आता हे नारळाचं दूध आपण घालून घेऊ. आणि आता आपण प्लेटिंग करून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. आपली पॉपलेटची गोवन करी तयार झालेली आहे. धन्यवाद.